कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. युजलेस बाई, मला कामाला लागते. सोडणार नाहीये मी तिला. आयुष्यात मी कधीच काम केलेलं नाहीये. यक, किती घाणेरडं आहे हे पाणी. ओ गॉड, प्लीज हेल्प मी. नेक्स्ट टाइम मी नाही पकडणार. नेक्स्ट टाइम तुझ्यावर राज्य. हे मूर्ख आहे का तुम्ही दोघं? दिसत नाही तुम्हाला? दिसतंय, मला पण दिसतंय, पण तू नेहमीसारखी दिसत नाहीस. काय ना, तुझा मेकअप पण गेलाय ना, आणि तुझे केस कसे काय झाले? इथे मी दिवसभर काम करतेय. आत्ता फरशी पुसली होती आणि तुम्ही दोघं ना हे घाणेरडे पाय घेऊन आत आलाय. कमॉन काकू, पाय तर आणावेच लागणार ना. बाहेर कसं ठेवणार? ए, जास्त ओव्हर स्मार्ट बनू नको. अशी ठेवून दिल ना तुम्हाला दोघांना. लहान आहेत मुलं, कळत नाही तुला कसं बोलायचं त्यांच्याशी? प्रेमाने बोलायचं. तुझीच मुलं आहेत ना, समजाव त्यांना. उगाच चिडवतायत मला. मुलांनो, असं नाही बोलायचं है ना. काकू आज दिवसभर खूप काम करते. बिचारीचा उपवास पण आहे की नाही आज. तिला त्रास नाही द्यायचा. ओके, चला मादा, पटापट हातपाय धुवून घ्या. मी सगळ्यांसाठी गरमागरम वडे बनवणार आहे. मला माहिती तुम्हाला आवडतं है ना. तनया, तू खाणार ना? सॉरी सॉरी सॉरी, तू कशी खाशील ना, तुझा उपवास आहे. असू दे. मुलांनो, आपणच खाऊयात हा. जा तुम्ही, जा पटकन हातपाय धुवून घ्या. मी आलेच. गो. सावकाश. अरे काय आहे? दिसत नाही का यांना? मध्ये 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 अगं पण तुझं काय आहे? किती पाणी वापरतेस? फडकं पिळून घे आणि मग नीट पूस. नाही कसं आहे, नाहीतर कोणीतरी घसरून पडेल ना, म्हणून म्हटलं. पडूच दे. आणि स्पेशली तूच पडली पाहिजे, कळलं का? आणि जर आई बाबा पडले तर मग काय करशील? मग पुन्हा त्यांची नाराजी घालवायला उपवास करशील? किती दिवस करावे लागतील बघ बाबा. मग विचार करा. मुलांनो, वाह, काय छान वडे झालेत. आहा हा. हे दिसत नाही का बावळट? काय बावळट? सॉरी 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 बाबा, मला माहित नव्हतं तुम्ही आहे. नाही, ती लहान मुलं येतात जात आहेत ना, म्हणून. ओके ओके, ठीक आहे, चालू दे तुझं. हो हो हो, सावकाश 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 सावकाश. गॅस आहे इकडे. तुम्हाला पण देणार आहे वडे. हो हो हो, एक सेकंड. हे पकडायची प्लेट. हे घ्या तुमचे गरमागरम वडे. आता खाऊन मला सांगायचं कसं झालं. ओके, काय झालं? काही हवंय का? नकोय. नाही, मला वाटलं काही हवंय. तुम्ही खा. छान. कसे झालेत? मस्त. अगं काय ग, आंघोळ झालीये ना माझी. सॉरी सॉरी आई, खरंच सॉरी. माझं लक्ष नव्हतं, सॉरी. जरा बघून चालत जा. आई, झालंय हा सगळं काम. म्हणजे सगळ्या खोल्या साफ करून झाल्यात. हॉल, मुलांची रूम, दादा वहिनींची रूम आणि तुमची रूम. स्टडी रूम नाही आई, स्टडी रूम राहिली आहे पुसायची, म्हणून म्हटलं. आवर लवकर, मी आताच थांबते. चला मुलांनो, संपा.
अजून हवा असेल तर मला सांगा, मी आणते. अरे अजून इथेच आहेस? जातीयस ना स्टडी रूम पुसायला? आय हेट यू. लव यू. हाय, झाला. सगळं घर झाडून आणि पुसून झालंय. आई उपवास पण सुरू आहे. ठीक आहे. आई, ते मी म्हणत होते की आई, हे घ्या, तुमच्यासाठी गरमागरम वडे केलेत. घ्या, खाऊन घ्या. तनया, तू काय म्हणत होतीस ग? ते मी म्हणत होते की अगं तनया, डोंट वरी. तू म्हणालीस तसं माई दादांना लगेच सांगितलं मी, आणि त्यांनी घराभोवतीची सगळी जागा व्यवस्थित साफ करून घेतली. माळी दादा, अगं लोटांगण घालायला असं काय करतेस? विसरलीस? आई, तुमची ही धाकटी सुना ना हल्ली विसरबोळी झाली बरं. अगं प्रायश्चित्त म्हणून घराभोवती लोटांगण घालत 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 प्रदक्षिणा घालणार होतीस ना, म्हणून म्हटलं काळजी नको करूस, कारण मलाच तुझी इतकी काळजी वाटते ना की खाली तुला काही टोचायला नको, म्हणून मीच सगळी जागा व्यवस्थित साफ करून घेतली. ते मी लोटांगण काय झालं? बदलला विचार? नाही, बदलला असेल तरी काही हरकत नाहीये, पण जर बदललाय तर आईंना तसं सांग. आपल्या आई खूप चांगल्या आहेत, त्या नक्की समजून घेतील. नाही म्हणजे तुम्हीच म्हणाला होतात ना की इतकं सगळं करायची काही गरज नाहीये. त्यावर हीच म्हणाली तिला हे सगळं जमेल. पण ठीक आहे ग, मी समजू शकते. नाही कसं आहे, आपल्या आईंचा शब्द राखणं सोपं नाहीये, आणि ते सगळ्यांनाच जमेल असंही नाहीये. अहो बरोबर नाही? तनया, आई नाही, मी घालणार आहे लोटांगण. म्हणजे काय? कसं ते माहित नाही, पण मी घालणार आहे लोटांगण. बघा तुम्ही. बरं आई, आलेस, मी बाहेरच आहे, आणि अजून वडे हवे असतील ना तर सांगा मला, आणते मी. खाऊन घ्या बरं, एकदम चविष्ट झालेत. उपवास आहे ना. उपवास सुरू आहे. मी घालते लोटांगण. खूप मज्जा येत असेल ना तुला? लक्षात ठेव, आत्ता जेवढं एन्जॉय करतेस ना, पुढे जाऊन तेवढीच रडणार आहेस तू. झालं तुझं? हेच बोलायला थांबलेस इथे? नाही, मग काय झालं? ते लोटांगण काय असतं? लोटांगण नाही माहिती तुला? तरी आईनं शब्द दिलास? काय करायचं तुझं तनाया? सांगणार आहेस का? बरं सांगते. हात असे लांब करायचे, जमिनीवर झोपायचं, आणि लोळत 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 प्रदक्षिणा घालायची. व्हॉट? मी नाही लोळणार आहे जमिनीवर वगैरे. वेडी आहेस का तू? लोळावं तर लागणार. सोडणार नाहीये मी तुला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.